संजय राऊत साहेबांनी माध्यमांमधून अभिनंदन केलं हे तुमच्या माध्यमातून आणि टीव्हीवरच्या बातम्यांमधून मला कळालं. मी राऊत साहेबांचं मनापासून आभार मानते. ही पण राऊत साहेब विनंती करते, राऊत साहेब एक वेळेस माझं अभिनंदन करू नका, कारण ज्योती वाघमारे ही शून्य आहे. पण या ज्योती वाघमारेला संसदेत राज्यसभेत पाठवण्याचं पुण्य ज्या दिलदार लोकनेत्यांनी केलं ना, एकनाथजी शिंदे साहेबांचं. राऊत साहेब प्लीज माझ्यासाठी एकदा एकनाथ शिंदे साहेबांना फोन करून त्यांचं अभिनंदन करा. जय महाराष्ट्र. ज्योतिताई वाघमारे या आता राज्यसभेच्या सदस्य होणार आहेत, त्याबद्दल खरंच मनापासून आनंदही वाटतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. पण कसं आहे, तुम्ही जी या व्हिडिओमधून अपेक्षा व्यक्त केली की राऊत साहेबांनी एकनाथ शिंदेंना फोन करून त्यांचे आभार मानावे, तर ते कदापि शक्य होणार नाही. कारण कसं आहे की एकनाथ शिंदे यांनी कुठलीही कृती केली तरी त्या कृतीचा उपयोग कुठं ना कुठं महाराष्ट्र द्वेषांना होणार आहे. ज्यांना महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल, मराठी अस्मितेबद्दल राग आहे, जे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा अपमान करतात, अशा लोकांना होणार. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंचं अभिनंदन कुठलाही खरा मराठी माणूस कधीच करू शकत नाही. हा, तुम्ही खासदार होणार आहात, तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहात, तुम्ही चळवळीतले आहात, त्यामुळे आनंद आहे. पण तुमच्या खासदारकीचा उपयोग कुठं ना कुठं महाराष्ट्र द्वेषांसाठी होणार आहे, याचंही दुःख आहे. जय महाराष्ट्र.